जय शिवराय मित्रांनो. तर आज आपण राजस्थानमधील चंबळ नदीच्या काठावर उभा असणाऱ्या ऐतिहासिक कोटा किल्ल्याला भेट द्यायची आहे. याला घर प्लेस म्हणूनही ओळखले जाते. कोटा स्टेशनवर उतरल्यावरती आम्ही रिक्षाने कोटा फोर्टवर गेलो. कोटा स्टेशन पासून 7 किलोमीटर अंतरावरती हा कोटा फोर्ट आहे. या किल्ल्याचा पाया 13व्या शतकात बुंदीच्या राजघराण्यातील जैतसिंग यांनी रचला. नंतर 1631 मध्ये राव माधो सिंह यांनी कोटा स्वतंत्र केले आणि हाच किल्ला त्यांचा राजवाडा झाला. महलाचे प्रवेशद्वार हे 2 विशाल हत्तींच्या शिल्पांनी सजलेले आहे. तसेच समोर तोफांच्या काही प्रतिकृती पण ठेवलेल्या आहेत. आतमध्ये अरुंद अशा भागातून आतमध्ये गेल्यानंतर मोठा चौथरा लागतो. चौथऱ्यावरून महलाचे दर्शन अतिशय सुंदर असे होते. आतमध्ये शेकडो वर्षापूर्वींचे वेगवेगळे दागिने व वेगवेगळ्या वस्तू संग्रहालयामध्ये जमा करून ठेवलेले आहेत. बघण्यासारखे आहेत. हत्तीचे अंबारी आहे. शस्त्रसाठा संग्रहालयामध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणचे शस्त्र पाहायला आपल्याला मिळतात. तलवारी, अनेक प्रकारचे भाले, अनेक प्रकारच्या गुप्त्या ठेवलेल्या आहेत. तसेच तीर कमान ठेवलेले आहेत. समोरच मोठमोठ्या अशा बंदुका उभ्या केलेल्या आहेत. प्रत्येक बंदूक वेगवेगळ्या प्रकारची आहे. शेकडो वर्षापूर्वीची ही शस्त्रसामग्री पाहण्यासारखी आहे. संग्रहालयाच्या पुढील खोलीत गेल्यानंतर काही ठिकाणी प्राण्याचे जतन केलेले नमुने दिसतात. मृत प्राण्यांचे चमडे काढून जपून ठेवून त्यावर कापूर, प्लास्टिक, धातू व इतर वस्तू भरून पुन्हा जिवंतसारखे आकार देऊन प्राण्यांचे नमुने उभे केलेले आहेत. संगमरवरी फरशी, नक्षीदार खिडक्या, आरशांची सजावट केलेल्या भिंती, नैसर्गिक चित्रातील भिंतीचित्रे, आतमध्ये चित्रा महल, बडा महल, बादल महल या भव्य इमारती राजपूत वास्तुशांतीचा सुंदर संगम दर्शवतात. राजस्थानमध्ये कधी आला तर कोटा शहराला भेट दिल्यानंतर ह्या फोर्टला नक्की भेट द्या व इथला ऐतिहासिक अनुभव जाणून घ्या. माहिती आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भवानी, जय शिवराय.